नमस्कार मित्रांनो, नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट संपल्यावर काढला किक मारली आणि मी आलो घराकडे आल्यावर हिच्या आधी भेट घ्यायला लागते, नाहीतर याचा दंगा चालू होतोय. घरात आल्यावर पहिला काम म्हणजे हे वर ठेवलेलं कागद हिने मला आधी खाली काढून द्यायला लावलं. आंघोळीचं पाणी एकदम कडक तापलेलं, वापा बघा कशा यायल्यात, त्यामुळे आधी आंघोळ करून घ्या म्हटलं. आंघोळ झाल्यावर पहिला पतंजलीचा पुडा डब्यातून हुडकून काढला. नंतर दुधाचा मग भरलेला होता, त्यात 1 चमचा रोज सिरप घालून हलवून घेतलं बघा. असं हे सिरप मिक्स केलेलं दूध आणि पतंजलीचा पुडा एकदम टॉपच लागते, तुम्ही पण ट्राय करून बघा. मांजर सोप्यावर झोपले, नाही तर मी दूध प्यालो की लगेच हिची पण वाटणी असते. नंतर दूध पिलं आणि मी गेलो शेताला. सकाळी काढून ठेवलेला कागद नेऊन शेतात हे कुपीवर घालायचा होता. कागद सरळ करायला ह्याला वर चढवलेलं, पण हे आपल्या जीवाला कसं सांभाळत भीत पुढे चाललाय बघा. खोपीवर कागद घालून झाला, आता राहिलेलं काम पण बाकीचं करायचं होतं. शेतात आल्यावर पहिला वांगी तोडलेली, ती वांगी परत टप्प्यात भरायची होती. नंतर वैरणीचा एक हलका भेंडा पण बांधून घेतला. घरात आल्यावर जेवणावर ताव मारला आणि नंतर निघालो आम्ही बाचणीत गेल्यावर विसल्याचा मोबाईल घेऊन परशा ट्रकाची गेम खेळालाय. बारक्या पोरांच्या वरचं काम झालं यांचं आता. परशा गेम मधला ट्रक पळवालाय आणि सन्या इथे चार्जरची पिन कानावर अडकून बसलाय. कुठल्या कंपनीनं फोन आला माहित नाही, पण काय म्हणते ती ऐका. मराठी येते काय? हिंदी येत नाही आम्हाला. मराठी येते काय? मराठीसाठी एकदा मराठी. पाऊस लय होता, त्यामुळे सन्याचे जॅकेट आणि अंकलची रेनकोटची पॅन्ट घेतली आणि मी आलो घराकडं. गावाकडं पण पाऊस बद्या पडालता. नंतर केनोड फाट्यावर जायचं होतं आम्हाला मटण आणायला, पण मित्राला सांगितलेलं, तो म्हणतो मी चिकनलाच मटण म्हणतोय. केनोड फाट्यावरच थांबून आम्ही पाणीपुरी आणि भेल खाली आणि आलो घरला. भेटूया आता भावानं पुढच्या ब्लॉगमध्ये.